Maharana Resort, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays has now become official. Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty. Luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance. Ideal for Tadoba Jungle Safari, any party, family outing and other occasions. Maharana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822 02970, 9822 02971, 9822 2972. संविधान व आरक्षण के मुद्दे को लेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी पर निशाना साधा। शिंदे ने कहा कि राहुल गांधी देश में तो नहीं बोलते, लेकिन विदेश में जाकर देश को बदनाम करते हैं। विरोधियों के पास झूठ बोलने के सिवाय कोई काम नहीं है। विकास योजनाओं का भी विरोध किया जा रहा है, जबकि महाराष्ट्र औद्योगिक निवेश के मामले में नंबर 1 है। गुरुवार को विमानतल पर मुख्यमंत्री ने पत्रकारों से बात की। उन्होंने कहा कि जवाहरलाल नेहरू सहित कांग्रेस के कई नेताओं ने आरक्षण बंद करने को कहा है। देश के संविधान को नहीं बदला जा सकता है, कोई आरक्षण को भी नहीं हटा सकता है, लेकिन राहुल गांधी आरक्षण को लेकर देश को बदनाम करने का काम कर रहे हैं। शिंदे ने यह भी कहा कि महाराष्ट्र में महायुति की सरकार पुनः आएगी। मुख्यमंत्री लाडली बहना योजना को मिल रहे हैं प्रतिशत से विपक्ष के लोग डरे हुए हैं। कांग्रेस नेता सुनील केदार कह रहे हैं कि कांग्रेस की सरकार आएगी तो लाडली बहना योजना को बंद कर दिया जाएगा। इस योजना के विरोध में न्यायालय में जाने वाले अनिल वडवल्लीवार के बारे में सब जानते हैं कि वे किसके कार्यकर्ता हैं। किसके पेट में अलग और जुबान पर अलग बात रहती है। किसी भी मामले में नैरेटिव फैलाने का काम करती है कांग्रेस। केंद्र व राज्य सरकार की विचारधारा समान होने से राज्य में उद्योग बढ़ रहे हैं। सेमीकंडक्टर कंपनी का उद्घाटन किया गया है। 2 वर्ष में 5 लाख करोड़ के योजनाओं के MOU किया गया है। स्टॉल इंडस्ट्री सोलार के क्षेत्र में निवेश बढ़ा है। नामी कंपनियां राज्य में आ रही हैं। लोकसभा चुनाव में महाविकास अघाड़ी ने झूठ बोलकर मत पाया है। अब भी वैसा ही प्रयास किया जा रहा है। कश्मीर में धारा 370 हटाने को लेकर भी कांग्रेस ने नैरेटिव फैलाने का प्रयास किया था, लेकिन अब कश्मीर में घुमा फिरा जा सकता है, व्यवसाय किया जा सकता है। आणि म्हणूनच त्यांच्या पोटात दुखतंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून दिशाभूल करतायत, पण त्यांना माफ करणार नाही। विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात। आरक्षण रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या नेहरूपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार। संविधान या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, घटना लिहिली, त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय? आणि हे जे 370 कलम हटवण्याची बात करतात। आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे। काश्मीर मधले 370 कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी कोणी जाऊ शकतो, कोणी तिकडे फिरू शकतो, कोणी तिकडे व्यवसाय करू शकतो। 370 कलम हटवून काय करणार तुम्ही? परत बॉम्बस्फोट घडवणार? मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार? त्यांच्या जे 370 कलम हटवणाऱ्यांचे गळ्यात गळे कोण घालतो? कोण त्यांच्या सोबत आहे? आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं हे बॉम्बस्फोट जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं। आज 370 मुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं। आज देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे। पण हे सगळे जे काय उद्योग करताय याचा मी निषेध विरोधी पक्षाला दुसरं कुठलं काम आहे का? खोटं बोलायचं, रेटून बोलायचं। अरे बाबा, आता काल आम्ही खाली करा ना, जाऊ का मग? नाही सर, बोला खाली सेमी कंडक्टरचं काल माप्यामध्ये चिपचं आपण उद्घाटन केलं। सेमी कंडक्टरचे अजून 80-84 कोटीचे आणखी आपण MOU
आज जवळपास आपल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5 लाख कोटींचं कागदपत्र आपण एमओयू साईन केले आणि त्याचं एक्झिक्युशन सुरू आहे. त्याचबरोबर स्टील इंडस्ट्रीमध्ये, सोलरमध्ये, आपल्या सेमीकंडक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येते आहे. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट येते. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आपल्याकडे येते. मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या नामांकित कंपन्या आपल्याकडे येतात. त्यामुळे हे सगळं दिशाभूल करण्याचं काम, खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतोय. खरं म्हणजे आपल्या राज्याची बदनामी करणं एकमेव उद्योग त्यांचा सुरू आहे. खरं म्हणजे चांगल्या कामाचं एकीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट झाले, आज मुंबईतले कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, कारशेड असेल, आज नागपूर मुंबई इंदुरबाई सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग असेल, पुण्यातनं मुंबईचं पुणे मिसिंग लिंक असेल, असे अनेक प्रकल्प, मेट्रो आहे, पुण्याची मेट्रो, नागपूर मेट्रो, नाशिक मेट्रो, ही सगळी कामं जी आहेत आज ठाणे आणि पुण्याचं मेट्रो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मोदी साहेबांनी त्याला मान्यता दिली. वंदे भारत किती ट्रेन सुरू करा, हे सगळं पॉझिटिव्ह जे आहे राज्यासाठी. असं असताना एकमेव उद्योग त्यांचा की खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची. पण एकदा लोकसभेत त्यांनी एक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची खोटं बोलून मतं घेतलेली आहे. पण आता लोक त्यांच्या अफवांना बळी पडणार नाहीत, कारण त्यांची नियत आता कळलेली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये कोण कोर्टात गेले? तुमच्या नागपूरचा कोण आहे? पल्लेरी वरपल्लीवार कोणाचा माणूस आहे? काल सुनील केदार काँग्रेसचे आमदार काय म्हणाले? आम्ही सरकारमध्ये आल्यावर लाडकी बहीण बंद करू. मग हे सगळे बदनाम, म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला बदनाम करून ते कोर्टात जाणं, कोर्टाने त्यांना फटकारलंय मुंबईच्या हायकोर्टाने. आणि म्हणून या योजना एकीकडे डेव्हलपमेंट, एकीकडे योजना आम्ही करतोय. त्यामुळे हे यांच्यावर कोणी लोक विश्वास करणार नाही. उद्योग इतक्या वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज उद्योग आज येत आहेत आपल्याकडे. वाढवणचा कोट आपल्याकडे येतोय 7,000 कोटीचा. त्याचं भूमिपूजन. मुलींकरिता सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास एसएससी पास मुलींकरिता 1 व 2 वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम. 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग, फळे व भाज्या संस्करण, बेकर अँड कन्फेशनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश. तसेच 2 वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स. आणि फक्त एसटी म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी, ड्रेस मेकिंग, कटिंग अँड सुईंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईटचा वापर करू शकता. तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाईन फॉर्म निःशुल्क भरून दिले जातील. आयटीआय मुलींची इथे 10 ट्रेड आणि 12 युनिट आहे आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात. मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, सिव्हिल लाईन्स, जुना वरोरा नाका, जिल्हा चंद्रपूर. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला